ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज आपण कशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी आलो आहोत? किती फौजफाटा पोलिसांचा आहे, JCP किती आहेत, कशी आपली कारवाई सुरुवात होणार आहे? बघा, आनंद पार्क नावाची ही बिल्डिंग आहे, जे की इलिगल बिल्डिंग आहे। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक रिट पिटिशन दाखल झालं। रिट पिटिशनमध्ये महापालिकेतर्फे असं लेखी निवेदन देण्यात आलं की ही इलिगल बिल्डिंग आहे, आम्ही ही बिल्डिंग तोडू। त्यानुसार या आनंद पार्कवर ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे। आतापर्यंत आम्ही 38 गाळे आम्ही तोडलेले आहेत आणि या 38 गाळे तोडण्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचा आम्हाला सक्रिय सहभाग लाभलेला आहे। आज जेव्हा आम्ही ही बिल्डिंग तोडण्यासाठी इथे आलोत, तर आता कसं आहे, आज लोकांना आपल्याला आधी निष्कासित करायचं आहे, तर त्याकरिता आपल्याला मोठा पोलीस फोर्सची आवश्यकता आहे। तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे महापालिकेला, तर या संदर्भात पोलिसांच्या वरिष्ठांची आमची चर्चा सुरू आहे। पोलिसांच्या पण काही अडचणी आहेत, 10वीची परीक्षा सुरू आहे, ठाण्यात राज्यस्तरीय पोलीस गेम सुरू आहेत, तर आवश्यक बंदोबस्त आता उपलब्ध झाला तर नक्कीच याच्यावर कारवाई करण्यात येईल। एकंदरीत पाहिलं तर एकूण किती इमारती आहेत? कारण दिव्यामध्ये हातावरती बोटावरती मोजण्या एवढ्याच इमारतींच्या परवानग्या आहेत, इतर इमारती नाहीत। किती इमारती अनधिकृत आहेत? आपल्याकडे काय यादी आलेली आहे? हे बघा, कसं आहे की दिवा शहरचा जर आपण भौगोलिक विचार केला तर इथे मोठ्या प्रमाणात आरक्षण पण आहेत, ग्रीन झोन्स आहेत, है ना, आणि इथे मोठ्या प्रमाणावर लोकांचा एक लोंढा पण खूप मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत इकडे राहायला। तर हे काही रिझर्वेशनचे इश्यूज आहेत, लोकांचं प्रेशर आहे, म्हणून मी मान्य करतो की काही प्रमाणात दिव्यामध्ये इलिगल बांधकामं आहेत। त्याची लगेच संख्या तर मी आपल्याला देऊ शकत नाही, पण एक गोष्ट मी क्लिअर करतो की नागरिकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की कुठल्याही प्रकारे इलिगल बांधकामांमध्ये आपण घर घेऊ नका। एक काळ होता की बांधकामं असायची खूप मोठ्या प्रमाणावर, पण आता लीगल बांधकामं पण खूप होत आहेत। आपल्या समोरच बघा, हे सगळे लीगल बांधकामच आहे ना, तर लीगल बांधकामं पण होत आहेत आणि इलिगल बांधकामांमध्ये नागरिकांनी घरं घेऊ नये अशी प्रशासनातर्फे मी सगळ्यांना विनंती करतो। 54 इमारतीवरती आपण हातोडा चालवणार आहात। ज्या वेळेला ह्या इमारती तळमजल्यापासून उभ्या होत होत्या 7 मजल्यापर्यंत, तेव्हा आत्तापर्यंत कुठल्याही पालिकेला त्यांची तक्रार अशी आली नव्हती का? कारण आत्ता उशिरा आपण कारवाई सुरू करत आहोत आणि विशेषतः 18 वर्ष झालेल्या जुन्या इमारतीवरती याची सुरुवात करत आहोत। बघा, कुठेतरी सुरुवात होणार ना। आता आज इथून सुरुवात केली आहे, असं नाही की इथून सुरुवात झाली आहे, आपण प्रशासन वेळोवेळी कारवाई करत असतो। आत्ता या ठिकाणी जो विरोध दर्शवतात, नेमकी आता तुमची काय भूमिका असणार आहे? कारण पेट्रोलच्या बॉटल्स हातामध्ये घेऊन आत्मदानाचा इशारा देखील या ठिकाणी जे रहिवासी आहेत ते देत आहेत। मी एकच म्हणेन, प्रशासन हे नियमानुसार कारवाई करत आहे। हे बघा, पेट्रोलच्या बॉटल घेऊन आले आहेत, ते त्यांच्या भावना तीव्र आहेत, आम्ही मान्य करतो। आज आम्ही पण मान्य करतो की बाबा हे 17-18 वर्षापासून इथे राहत आहेत, पण शेवटी कायद्यासमोर आपण काहीच करू शकत नाही। बिल्डिंग इलिगल आहे, महापालिका कारवाई करेल। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठा फौजफाटा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या भावना जाणून घेत आहोत। मात्र आदेश आलेले आहेत, न्यायालयाचे आदेश आहेत आणि आम्ही कारवाई करणार। या कारवाईवरती महानगरपालिका जी आहे ती ठाम असताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, दिवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।